गोष्टीचं नाव सिंह आणि त्याचा मित्र उंदीर मामा. एक होतं जंगल. त्या जंगलात एक सिंह होता आणि एक छोटस उंदीर पण होता. त्यांची होती मैत्री. एकदा काय झालं, सिंह झोपलेला होता. उंदीर मामा आला आणि त्याच्या अंगावर टुणूक 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 असा पळत राहिला. सिंह उठला, रागावला, म्हणाला, कोण माझ्या अंगावर टुणूक 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 धावतंय? मग त्याने उंदराला बघितलं आणि पंजा उगारला. ऐ, तू मला त्रास देतोस, मी तुला मारणार. उंदीर म्हणाला, अरे असं करू नको रे, मी सहज तुझा मित्र म्हणून तुझ्या अंगावर खेळत होतो. मला काय माहिती तू चिडशील. तू चिडू नको, असं कर, मला सोड, आता मारू नको, मी पण तुला कधीतरी मदत करीन. सिंह म्हणाला, ठीक आहे, तू माझा मित्र आहेस, एक डाव माफ करतो, जाओ, निघून जा. मग तो उंदीर मामा गेला. एक दिवशी काय झालं, ते शिकारी आले होते. शिकाऱ्यांनी त्या सिंहावर जाळं टाकलं आणि सिंह त्या जाळ्यात अडकला. त्याला बाहेर येता येईना. तो इकडे तिकडे बघत राहिला. तेवढ्यात त्याला दिसला तो छोटासा उंदीर. त्या उंदराने विचारलं, सिंहा 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 सिंहा, अरे मित्रा, तुला झालं काय? मी तुझ्या अंगावर उड्या मारतो म्हणून तू मच्छरदाणीत झोपलायस का? तो म्हणाला, नाही नाही, मच्छरदाणीत नाही झोपलो मी, पण हे जे शिकारी होते त्यांनी अंगावर माझ्या जाळं टाकलं आणि मला पकडला. त्याच्यात काय आहे, मी तुला सोडवतो. तर सिंह हसायला, अरे एवढं मोठं जाळं ही का मच्छरदाणी आहे का, तू मला कसं सोडवणार? तर उंदीर म्हणाला, मी करतो एक युक्ती. उंदराने काय केलं, त्या जाळ्याच्या ज्या दोऱ्या होत्या त्या हळू 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 सर्व दातांनी कुरतडल्या आणि जाळं तोडलं आणि सिंहाला सांगितलं, उठ, बाहेर ये, म्हणजे तू बाहेर पडशील आणि पळून जाऊ शकशील. लवकर उठ, लवकर उठ, बाहेर ये. तेव्हा सिंह बाहेर आला आणि त्याने उंदराला शाबासकी दिली आणि म्हणाला, मित्रा, वा 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 वा, तू मला खरंच म्हणालास तशी छान मदत केलीस. सांगायचं असं की एखादा छोटासा आपला मित्र असला तरी तो आपल्याला खूप मदत करू शकतो. त्यामुळे नेहमी मैत्रिणी एकमेकांशी वागावं. आमची गोष्ट संपून जाईल.